राज्यात वाढत्या महागाईला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे। शेती अवजारे व औषधांच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तसेच नैसर्गिक आपत्ती व मजुरी दरात झालेली वाढ यासह शेती उपयोगी लागणारी साधन सामग्री, मजुरी आणि खते बियाणे यांच्या दरात कमालीची वाढ झालेली आहे। तसेच उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होत असल्याने बळीराजासह व्यापारी वर्ग देखील या महागाईमुळे त्रासला आहे। भाजीपाला, कडधान्य, डाळी, तेल सोबतच गाड्या देखील महाग झाल्याने गिराईकाने गाड्या खरेदीकडे पाठ केली असल्याचे चित्र पाहायला मिळत असून माणगावातील व्यापारी, शेतकरी तसेच सामान्य माणसांच्या महागाईबाबत प्रतिक्रिया रायगड प्रतिबिंब न्यूज चॅनलवर। महागाई कशाहून वाढवली तुम्ही? आता काय हे लाडक्या बहिणीला पैसा चालू केलं होते, परत काढताव का काय म्हणून एवढी महागाई तुम्ही लावले। तेलाच्या पिशवीला पैसा जास्त लावलं, तांदूळ लावलं आणि आता आम्ही काही परत पैसे तुम्हाला फेड करून द्यायची म्हणून महागाई वाढवली का काय तुम्ही सरकारनी? मी नितीन वाघमारे माणगाव मधून। मला एवढंच बोलायचं आहे की शेतकऱ्यांसंदर्भात की शेतीचे जे बियाणं आहे, खतं आहेत, हे खूप प्रमाणामध्ये त्यांचं भाव वाढलेला आहे। ते कमी स्वरूपात झालं पाहिजे अशी गव्हर्नमेंटला सरकारला माझी नम्र विनंती आहे की त्वरित याच्यावरती ॲक्शन घेऊन याच्यावरती भाव कमी करावा। कारण का जेणेकरून शेतकरी जो शेती करण्याचं लक्ष कमी झालेलं आहे त्याच्याकडे फायदा होईल आणि अनेक प्रकारच्या सबसिड्या मिळाल्या तर लोकांना फायदा होईल शेतकऱ्यांना आणि शेतकरी शेतीकडे आणखीन प्रमाणात वळेल। नमस्कार, मी गणेश वसंत महाडे। महागाईच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्य म्हणजे आता एवढी महागाई वाढलेली आहे, त्याच्यामध्ये भाजीपाला जे काही सामान सुमान जे आपण भरतो घरगुती त्याची महागाई वाढलेली आहे। त्याचप्रमाणे गाड्यांच्या पण भयंकर किमती वाढलेल्या आहेत। पहिली जी गाडी 60,000ला भेटायची ती आता गाडी जवळजवळ लाख रुपयाला ती गाडी भेटते। त्यामध्ये सरकारने काय करायला पाहिजे की जो रोड टॅक्स वगैरे जे काही टॅक्सेस वाढवलेले आहेत, जीएसटी वगैरे वाढवलेले आहेत, ते जीएसटी कमी करून गाड्याच्या किमती कमी झाल्या तर सर्वसामान्य माणसाला किंवा त्याच्यापेक्षा गरीबातला गरीब जो माणूस आहे त्याची इच्छा आहे मला गाडी घ्यायची आहे, तोही गाडी घेऊ शकतो। पण ते कधी घेऊ शकतो? तो जर कर्ज कमी केलं, गाड्याच्या प्राइस कमी केल्या तर सर्वसामान्य माणूस गाडी घेऊ शकतो। मला सरकारकडे एवढंच म्हणायचं आहे की जे तुम्ही टॅक्सेस वगैरे वाढवलेले आहेत, जीएसटी वगैरे वाढवले आहेत, ते कमीत कमी करा जेणेकरून गरीबातल्या गरीब माणसाला पण गाडी घेता येईल। जय श्री कृष्ण। मी निलेश तिलाचंद शेठ, एक औषध विक्रेता आहे। या ठिकाणी गोरगरीब लोक ग्रामीण भाग असल्यामुळे ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ज्या औषधांच्या किमती ज्या वाढीव करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना औषधांचा पूर्ण कोर्स पूर्ण करता येत नाही, त्याच्यामुळे ते बरे होत नाही। तरी माझी अशी विनंती आहे आरोग्य मंत्रालयाला की ज्या जीवनावश्यक औषधं आहेत त्यांच्या किमती कमी कराव्यात। जसं आपण बाकीच्या ठिकाणी सबसिडी देतो तसं गव्हर्नमेंटनी ह्या ज्या अत्यावश्यक जी औषधं आहेत म्हणजे हृदयामध्ये टाकणारा स्टेंट आहे किंवा पायामध्ये टाकणारं फ्रॅक्चर झाल्यानंतर टाकणारा जो रॉड आहे, त्या अशा ज्या गोष्टी आहेत की ज्यांना पर्याय नाही तर त्यांच्यावर सरकारने नियंत्रण ठेवून गोरगरीब लोकांसाठी त्यांना सबसिडी देऊन गोरगरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचं जीवन आरोग्यम धनसंपदा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही माझी इच्छा है। ये सरकार से एक विनती है हमारे को लाड़की बहन के पैसे नहीं होना। ये जो महंगाई है, गैस के ऊपर पैसे बढ़ गए, तेल के ऊपर पैसे बढ़ गए, दाल के ऊपर पैसे बढ़ गए, खाना महंगा होगा, बटाटा महंगा होगा। इसको कम करने को ना सरकार ने हमारे तूर दाल महंगी हो गई, हर चीज के ऊपर महंगाई है। बस महंगाई है, बेरोजगारी ज्यादा हो गई, रोजगार मिलने को ना, वो हिसाब से सरकार का काम है कि महंगाई कम करो।